नमस्कार मित्रांनो, माझं नाव जॅकी. मी एक दारुडे आहे. हाय जॅकी. आता दोन दिवस अगोदरच मी शेअरिंग केलेलं आहे. ते शेअरिंग माझं अर्धवट होतं आणि साखळी समूहाने मला पुन्हा पुढचं कंप्लीट करायला तुम्ही मला बोलवलं आहे आणि मी पुढचे अनुभव राहिलेले आहेत ते आज पूर्ण करणार. खूप खूप साखळी समूहाचा मी आभारी आहे. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव जॅकी. मी एक दारुडे आहे. तर माझं बायकोचं ऑपरेशन झालं, बायकोला घरी आणली. फेब्रुवारी महिना होता तो. असं करता करता मित्रांनो मे महिना आला 2006चा. 5व्या वर्षाची माझी सोब्रायटी आली आणि मला न कळता माझ्या बायकोनी जे दुसरं लग्न केलं होतं स्वतःहून आणि केस टाकली माझ्यावर की हिचं लग्न मी लावून दिलेलं आहे म्हणून. आणि 7वी शिकलेली होती माझी बायको. त्याच्यामध्ये वकील, नोटरी, मी आणि तिचा हिरो. आमच्या चौघावर तिने FRI केला. खार पोलीस स्टेशनला जाऊन, पूर्वेला पोलीस स्टेशन आहे निर्मल नगर म्हणून, तिकडे जाऊन तिने FRI केला. मला ही गोष्टच माहिती नाही. त्याच्या अगोदर मला एकदा तिकडच्या साहेबांनी बोलवलं होतं की तुम्ही इकडे येऊन भेट देऊन जा म्हणून. मला माहिती नाही तिने FRI दर्ज केलाय म्हणून. दोस्तांनो, एका सोशल वर्करला मी घेऊन गेलो. त्यांना मी चांगलं समजावून सांगितलं की माझं कोर्टामध्ये प्रकरण चालू आहे म्हणून. तरी सुद्धा असताना मी त्याला पेपर देऊन आलो, सगळ्या झेरॉक्स कॉप्या देऊन आलो आणि मी घरी आलो आणि माझ्या बायकोने तिकडे जाऊन एकदम फिक्स FRI बनवला. आम्ही चौघांच्यावर FRI बनवला. मी सासूरवाडीला राहायचो आणि सेकंड शिफ्ट असल्या कारणाने मी दुपारी 1:30 वाजता मी घरातून निघायचो, कारण माझी 2:30ची ड्युटी. मी खाकेमध्ये पेपर घालून चालत 2.5-3 किलोमीटर चालत यायचो आणि कंपनीजवळ पोहोचायचो. आणि मी कंपनीवर जेव्हा पोहोचलो तर मला काय माहितीच नाही, कंपनीच्या गेटच्या 50 फूट अगोदर 5 स्पेशलवाले पोलीस होते, एक साहेब होते, 2 महिला कॉन्स्टेबल आणि 500 फुटावर त्यांनी 500 फूट काय 500 मीटरवर त्यांनी गाडी ठेवली होती पोलिसांची. आणि मला काहीच माहिती नाही. पोलीसवाले पण होते, ते साध्या ड्रेसमध्ये होते. महिला कॉन्स्टेबल होता, त्या सुद्धा साध्या ड्रेसमध्ये होता. आणि मी गेटवर जायच्या अगोदरच माझी बायको 50 फुटावर गेटच्या समोर उभी होती पार्लेजीच्या आणि काळा बुरखा घातलेला होता मुस्लिम लोकांचा. संपूर्ण अंगावर पुरा जब्बा घातलेला काळा बुरखा. आणि त्या बुरख्यातनं तिने लांबनाच सांगितलंय, मी आपल्या चालत चालत येतोय आणि पोलीसवाले त्या तिथे दबा धरून सगळे ग्राउंडला राहिले होते 5ही जण अलग अलग जागेवर. त्यांना मला गेटच्या अगोदर जायच्या आधी मला उचलायचा होता. मला काही माहित, मी आपलं चालत चालत गेट जवळ यायच्या आधीच माझ्या बायकोने समोरून इशारा केला. माझी लग्नाची प्रेमळ बायको. माझ्या बायकोचं रिझाइनमेंट कमी होत नव्हतं. तसंच मला उचलला, गाडीमध्ये टाकला. एक दिवस निर्मलनगर पोलीस स्टेशनला रात्रभर ठेवला. हाताला बेड्या बांधून एका कपाटाजवळ मला बेड्या घालून ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी 11-11:30ला मला कोर्टात नेला. कोर्टात नेल्यानंतर मला 14 दिवसाची रिमांड कस्टडी लागली. 14 दिवस रिमांडवर गेल्यानंतर मला माझी रवानगी बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये झाली. तिकडे लॉकअप आहे, तिकडे झाली. तिथे 14 दिवस काढले मी. त्या 14 दिवसामध्ये पाण्याचे हाल. संडासला पाणी आहे तेच पाणी पियायचं, तेच पाणी तोंड धुवायला आणि तेच पाणी अंघोळीला. सतत 24 तास तो घाणेरडा नळ वाहत असतो. आणि 15 दिवस तेच कपडे माझ्या अंगावर आणि मला दातदुखीचा त्रास होता. मग टॉयलेटला गेलो का तिकडे जाऊन 2-3 वेळा मी दिवसातनं लघवी पियायचो. माझ्या गोळ्या होत्या त्या सुद्धा
पोलिसांनी काढून घेतल्या. पण ते मागितल्यावर ते बाहेरून द्यायचे गोळ्या बीपीच्या. असं करता असताना 14 दिवस झाल्यानंतर मला पुन्हा कोर्टामध्ये नेला बांद्र्याच्या. बांद्र्याच्या कोर्टामध्ये नेल्यानंतर मला आर्थर रोड जेल झाला. 5 वर्षाची सोबरायटी. आणि आर्थर रोड जेलला गेल्यानंतर तिथे तर अजूनच हालत खराब. एक कोंडमारासारखा एक कोंडलेला रूम सारखा तिथे. जिथे 250 माणसाची व्यवस्था होती, तिथे 1400 माणसं ठेवली होती. झोपायला सुद्धा जागा नाही. अशी उभी चपाती ठेवत ना तसं माणसाला एका कमरेवर ते एकाच बाजूला झोपायला मिळायचं. आरामात झोपायलाच मिळायचं नाही तिथे. संडासला गेलं तर संडासला पाणी नाही. अशा भयंकर अवस्था बेकार होती. त्याच्यानंतर दोस्तांनो, माझी 5 महिन्याची प्रेग्नंट बायको होती त्यावेळेला. आणि माझा भाऊ, हे दोघं वकिलासाठी धडपड करत होते. आणि 14 दिवस पोलीस स्टेशनच्या अगोदरच मला एका पोलीसवाल्याने मला एक नंबर दिला होता. असा असा वकील तुम्हाला भेटेल, तो तुम्हाला बाहेर काढायचा प्रयत्न करेल. मित्रांनो, मी त्या वकिलाचा नंबर घेतला, बायकोच्या हातात दिला आणि माझ्या भावाच्या हातात. त्यांना म्हटलं बघा इथे काय होत असेल तर. ते बिचारे त्या कोर्टाच्या बाहेर जाऊन फोन करून शेवटी तो वकील भेटला. तो बोलला मी काहीतरी करतो. 4-5 दिवसानंतर त्याने कोर्टामध्ये अर्ज पुन्हा दिला. आणि मित्रांनो, मी 5,000च्या बेलवर सुटलो. बायको तर एकदम टेन्शन मध्ये, सेकंड बायको माझी पूर्ण टेन्शन मध्ये. आणि त्याशिवाय ती गरोदर होती. 5 महिन्याची गरोदर होती. आणि नंतर मला बेलवर सुटल्या कारणाने, कारण मला जामीन नाही भेटला होता, बेलवर सुटला होता. 5,000 रुपये माझ्या भावाने बॉन्डवर भरले होते कोर्टामध्ये. आणि त्यांनी सांगितलं की तुला दर शनिवारी हजेरीला यावं लागेल. ज्यांनी माझा FRI बनवला होता त्यांनी. मित्रांनो, मी दर शनिवारी हजेरीला, ते साहेब 2-3 दिवस अगोदरच मला फोन करायचे. 3 स्टार वाले साहेब होते. आणि 2-3 दिवस अगोदर फोन करून सांगायचे मला, 1 डझन पार्लेजीचे पॅकेट आणा, 1 डझन क्रॅकजेटचे पॅकेट आणा, अर्धा किलो सिझलिंग आणा सुट्टी. असं करून ते 125 ते 150 रुपयाचे त्यावेळेला मला एका सेकंदाच्या सहीसाठी ते माझ्याकडनं मागून घ्यायचे. आणि वर मला सांगायचे, मी अमुक पोलीस स्टेशनच्या बीट चौकीवर आहे, तिकडे तू ये. मित्रांनो, तो एका सहीसाठी मी त्याच्याकडे जायचो. तो एक सही घ्यायचा आणि ते बिस्किट मागायचा, ते त्याला द्यायचो मी. असा तो माझ्या हप्त्याला 125-150च्या बिस्किट मी 4-5 वेळा दिल्या आणि मी कंटाळलो. मी माझ्या मार्गदर्शकाला बोललो, अरे बोललो त्याला 1 सेकंदाची सही, ती सही तो देतोच तो. म्हटलं वर मला पुन्हा पोलीस स्टेशनला जावं लागतं. म्हटलं तो बीट चौकीला देतो आणि पुन्हा मला पोलीस स्टेशन जातो, म्हणजे माझा जवळजवळ 4 ते 5 तास माझे खराब होतात म्हटलं. आणि वर म्हटलं तो 125 ते 150 रुपयाचे बिस्किट मागतोय. म्हटलं मार्गदर्शक म्हणतो, जॅकी त्याला तू त्या बिस्किट दे, पण लक्षात ठेव म्हणा जॅकी, एक दिवस तुझी अशी वेळ येईल ना की त्या साहेबाचं घर बघायचे तुझे दिवस येतील. तू दे त्याला बिस्किट, मागतोय ना दे. मी माझ्या मार्गदर्शकाकडे आर्ग्युमेंट केलं, अरे कसं काय साहेब लोक कधी घरी बोलवतात का? ते कुठल्या चौकीवर बोलवतील, कुठल्या बाहेर बोलवतील. बोले जॅकी मी सांगितलंय तेच होणार आहे. आणि मित्रांनो, मी त्याला असा देत गेलो, दर हप्त्याला बिस्किटी देत गेलो. प्रत्येक वेळ शनिवारीच्या अगोदरच मला तो गुरुवारी ना शुक्रवारी सांगायचा. तशी मला तयारीमध्ये बिस्किट आणून ठेवायला लागायची घरी आणि पिशवीत घालून त्याला द्यावी लागायची पोलीस स्टेशनमध्ये. इकडे तिकडे बघायचा आणि हळूच घेऊन तेव्हा लॉकरमध्ये ठेवायचा. असं करता असताना माझे 90 दिवस होत आले. माझं आरोपपत्र दाखल करायचे दिवस आले, कारण 90 दिवसात आरोपपत्र दाखल करावं लागते. आणि त्यांनी आम्हाला एक दिवस बोलवलं, तुमची संपूर्ण केस लिहायची आहे आणि तुमच्या सह्या पाहिजे आहे, तर तुम्ही अमुक पोलीस स्टेशनच्या बीट चौकीला या. मी मराठा कॉलनीच्या बीट चौकीला गेलो त्यांनी बोलवल्याप्रमाणे. बीट चौकीला गेल्यानंतर त्यांनी माझ्याकडे
ते FRI लिहिताना माझ्याकडनं त्यांनी ₹5,000 मागायला लागला. नाहीतर म्हणाला, मी म्हटलं, "साहेब माझ्याकडे 5,000 नाही, मला ₹1400 पगार मिळालाय आणि मी बोललो एक तर आतमध्ये होतो," म्हटलं. "तुम्ही माझ्यावर खोटा आरोप टाकून मला आत फसवलेलं आहे," म्हटलं. "मी तुम्हाला कागदपत्र दिली होती," म्हटलं. मला काही ते माहिती नाही. मला 5,000 दे, नाहीतर अजून तुझं मी बुच मारून टाकेल," म्हणाला. ऑफिसर म्हणतोय. शेवटी मी काय केलं, माझी बायको होती प्रेग्नंट, सेकंड बायको. आम्ही दोघे खुर्चीवर बसलो होतो. म्हटलं, "साहेब ₹1400 आहेत आणि बघा ही पेमेंटची स्लिप आहे माझी आणि हा बघा हा पगार आणि त्याच्यावर तुमच्या डोळ्यात एखाद्या म्हटलं, "बघा ₹1400 पगार आहे आणि पेमेंट स्लिप आहे. मी कुठून तुम्हाला 5,000 देऊ?" म्हटलं. "माझे खायचे वांदे आहेत," म्हटलं, "साहेब." तो बोलतो, "मला काही माहिती नाही. नाहीतर तुला मी फसवूनच टाकीन." शेवटी हा ना करून मित्रांनो ₹700 ते ₹800 मी त्यांना दिले आणि परमेश्वराला हाक मारली. परमेश्वरा, माझं हे काय होतं आयुष्यामध्ये? माझा जेवणावेळेस सुद्धा हा मनुष्य काढून घेतोय. आणि मित्रांनो, मी त्याला पैसे दिले आणि बायको आणि मी रस्त्याने चालत जात असताना मी माझ्या बायकोला म्हटलं, "अगं आपल्याकडे पैसे नाही, हे फक्त आता ₹700 राहिलेले आहेत. तुझ्या आईकडनं तू थोडे पैसे मागून आण आपल्याला खर्चाला. आपण पुढच्या महिन्यात देऊ." ती म्हणे, "ज्याची काही चिंता करू नको तू." मी माझ्या आईकडनं पैसे आणले. बिचारी बायको गेली. त्याच दिवशी घरी गेली संध्याकाळी. पैसे-बिसे तिने बंदोबस्त केला सासूने. काही एक बोलली नाही बिचारी सासू. आणि मित्रांनो, आम्ही घरी आलो, आमच्या सासूकडे गेलो, बसलो, चहा-पाणी केलं आणि घरी आलो. सासूने काही न बोलता पैसे काढून दिले. कारण माझ्या सासूची एकच मुलगी होती ती आणि एक भाऊ. तर माझ्या सासूचं तिच्याशिवाय चालायचंच नाही काय. आणि तिचं पण आईवर लय प्रेम होतं माझ्या बायकोचं. खूप म्हणजे खूप. ती ती मुलाला एवढी विचारायची नाही, पण माझ्या बायकोला खूपच विचारायची ती. पैसे-बिसे दिले. आम्ही घरी आलो मित्रांनो आणि मी नर्व्हस सिस्टम मध्ये बसलो होतो. आणि आता दुसऱ्या शनिवारची वाट बघत होतो. पैसे देऊन मी घरी आलो मित्रांनो. त्याच दिवशी ते सकाळपासून बीट चौकीला बसले होते आणि 5च्या दरम्यान संध्याकाळी ते मोठ्या चौकीवर जात होते. मोठ्या चौकीच्या पायऱ्या चढताना ते अचानक तिकडेच येऊन पडले. हार्ट अटॅक आला त्यांना आणि तिकडेच पडले शिडीवरच. कसं तरी बाकीचे सगळे हवालदार धावत आले आणि त्यांना सरळ हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. गुरु नानक हॉस्पिटलमध्ये, बांद्रा ईस्टला. मला काही गोष्ट आम्हाला माहितीच नव्हती. पुढचा शनिवार आला. त्या शुक्रवारी त्याने आम्हाला फोन केला. "जेकब भाऊ, तुम्ही अ4 शेरवाडी जंक्शनला या. तिथे मी राहतो. तिकडे तुम्ही बिस्किट त्यांनी अगोदर सांगितलं ह्या बिस्किट पाहिजे. त्या बिस्किट मी पिशवीत घातल्या आणि एवढेच म्हणाले की अ4 जंक्शनवर A4 बिल्डिंग आहे. ते ग्राउंड फ्लोअरला मी राहतो आणि त्यांनी निशाणी सांगितलं, दरवाजावर पंचमुखी हनुमान लावलेलं आहे. ते माझं घर. मी खेरवाडीच्या जंक्शनला गेलो बसने उतरून. कारण समोरच होतं, एकदम जवळ. कारण मला तिथला येण्या-जाण्याचा माझा रस्ताच होता. काय शोधायला टाईम नाही लागला. आणि मी बेल मारली. मला त्यांच्या बायकोने दरवाजा उघडला आणि घरी घेतला. बसवलं मला. मला बसा. बसवलं आणि मी सहज विचारलं, पाणी दिलं तिने. म्हणालं, "मॅडम," म्हटलं, "ताई," म्हटलं, "ताई," म्हटलं, "साहेब दिसत नाही." आणि ती म्हणायला लागली, "काय सांगू भाऊ तुम्हाला? शनिवारी आहे ना, ते संध्याकाळी 5 वाजता पोलीस स्टेशनच्या गेटवरच पडले. शिडीवरच पडले आणि त्यांना ऍडमिट केलं. 3 दिवस होते ते पोलीस गुरु नानक हॉस्पिटलला आणि तिकडनं ते आता कराडला गेले आहेत. सुट्टीवर गेले आहेत. आणि माझा नवरा सगळ्यांना मदतीसाठी नेहमी धावणारा मनुष्य आहे," अशी बायको त्याची सांगते. आणि मी मनात म्हणतो, तुझ्या नवऱ्याचा समोरच नमुना उभा आहे," म्हटलं, घरात म्हटलं. आणि घरात बसल्या-बसल्या ती चहा बनवत होती. म्हटलं, "नको, नको ताई," म्हटलं, "मी जातोय." आणि मित्रांनो, मी बिस्किट दिल्या. एक मुलगा धट्टा-कट्टा होता आणि त्या साहेबाचा दुसरा मुलगा होता ना, तो अंग अपंग होता. त्याचे डोळे वाकडे होते, हात वाकडे होते, तोंड वाकडं होतं.
मंद बुद्धीचा होता आणि त्याला घरामध्ये टॉवेल बांधून ठेवला होता. मित्रांनो, मी त्याला बघितलं. त्या पोराला बिचाऱ्याला 16 का 17 वर्षाचा असेल. माझी नजर त्या पोरावर गेल्यानंतर मी पुरा पाणी झालो. माझा राग, द्वेष सगळा गळून पडला. मला पटकन शब्द आठवले माझ्या स्पॉन्सरचे. ज्याचे मी तुला सांगितलं होतं ना, होणार म्हणजे होणार. आणि माझ्या डोळ्यादेखत प्रत्यक्षात ते होत होतं, झालेलं होतं. घर पाहिलं त्यांचं आणि मग तिकडनं मी चहा न घेता तडक घरी आलो. घरी येऊन बायकोला सांगितलं. बायको पण म्हणाली, "ज्याची जाऊ दे होतो, विसरून जाते आता आपण दिलं होतं त्यांना ते, रोज मागायचे ते. आज तुला डोळ्यासमोर दिसलं त्यांचं चित्र काय ते." तर दोस्तानो, त्याच्यानंतर मी पुन्हा हजेरीला जायचो आणि ते मला दोन्ही हात जोडायचे सही द्यायच्या आधी आणि जेकब भाऊ या असे बोलून चहा मागवायचे माझ्यासाठी. ज्या चौकीवर असेल तिथे जाऊन तिथनं मला चहा मागवायचे आणि म्हणे पहिला चहा पिया मग मी सही करीन म्हणाला. आणि मला चहा त्यांचा तो नकोसा वाटायचा. पण ते आग्रह करायचे, चहा घे. आणि पोलीस स्टेशनच्या आतमध्ये ते चौकीमध्ये सगळे परमेश्वरांची भक्तिगीतं गायची. मी म्हटलं हा एवढा आध्यात्मिक माणूस आहे, पण मनात म्हटलं हा तर नीच माणूस आहे. म्हटलं एक नंबरचा. माझी भावना वर आले उफाळून, तर हा तर नीच माणूस आहे. आणि मित्रांनो, त्याच्यानंतर मी ते पैसे दिलेलं सगळं विसरून गेलो. जेल कस्टडी झाली, सगळं झालं. असं करता 6 वर्षाची सोब्रायटी झाली. 7 वर्षाची सोब्रायटी आली. आमचा संसार चालला होता. छोटीशी घरामध्ये फुलासारखी मुलगी होती. ते सुद्धा सेकंड लग्न जमताना मी ओव्हर टायमरचा सल्ला घेतला एक. मी मनात म्हटलं की मला पहिली 2 मुलं आहेत. मला या बायकोपासून मूल नको आहे. एक ओल्ड टायमरकडे जाऊन भेटलो मी. बसलो त्यांच्याकडे. आज ते ह्या जगात नाहीत. 21 वर्ष सोब्रायटी होती आणि पुण्याला गेले ते तिकडे त्यांना तिथे अटॅक आला. तिथेच ते वारले ते पुण्यामध्ये. त्यांनी मला बसवलं आणि म्हणाले, "जॅकी, तू म्हणतोस तुला मूल नको आहे. पूर्वीची 2 मुलं आहेत पहिल्या बायकोपासून. पण एक लक्षात ठेव म्हणाला जॅकी, ह्या बायकोला सुद्धा एक मूल तुझ्याकडनं झालंच पाहिजे. का तर मी सांगतो, नाहीतर लोक काय म्हणतील तुमच्या समाजातली, तुझेच नातेवाईक, तुझ्यामध्ये काहीतरी कमी होतं म्हणून ती सोडून गेली." त्याच्यानंतर तो म्हणाला, "जॅकी, तुम्ही नवरा बायको बोलून किती बोलणार? एखादं मूल झालं तर तुमचं आयुष्य आरामात सुखात जाऊ शकते. त्याच्या मागे तुम्ही लागून आरामात तुमचं आयुष्य जाऊ शकते." म्हणाला. मला ती गोष्ट पटली मित्रांनो. यासाठी ओल्ड टायमरची गरज लागते माझ्यासारख्या नवगताला त्यावेळेला. आणि मी मानलं. एक मुलगी जन्माला आली. सोब्रायटीची माझी मुलगी जन्माला आली. असं करता तिला शाळेत नेणं, शाळेत आणणं, असं करता बायकोला सुद्धा छोटीशी नोकरी मिळाली. शाळेमध्ये टेम्पोररी नोकरी मिळाली. 4थी पर्यंत शिकवायची. म्हणजे शिक्षक लोक रजेवर गेले का तिला बोलवायचे. त्याच्यानंतर ते बघून तिकडे असे ते खुश झाले की चांगली शिकवते म्हणून. एक गरिबांचा आश्रम आहे अंधेरीच्या ईस्टला, वीरा देसाई रोडला. त्या फादरनी जाऊन सांगितलं की ही जी बाई शिकवते आहे ना, तर तिकडच्या ते आदिवासी पोरांना पण ती शिकवू शकते. बघा तुम्ही अपॉइंटमेंट करून तिला एकदा 15 दिवसासाठी. तर त्या लोकांनी 15 दिवसासाठी माझ्या बायकोला अपॉइंट केली. त्यांना बायकोचं शिक्षण ऐकावं. त्या लहान मुलं बालवाडीची, आदिवासींची मुलं, एकदम गरिबी दळबेदरी सारखी बिचारी झोपडपट्टीतली. आणि माझ्या बायको त्यांना इंग्लिश शिकवायला लागली थोडं. आणि टीचर समोर ते मग 2-2 शब्द बोलायला लागली. सिस्टर असतात ना आश्रमाच्या, तर ती सिस्टर अगदी खुश झाली. पण तो बालवाडीचा पगार म्हटलं का 3,500 रुपये ते द्यायचे. आणि माझ्या बायकोला ₹25 जायचा, ₹25 यायचा खर्च व्हायचा.
एक दिवस मी बायकोला म्हटलं, "आता नाही तर सोडून टाक म्हटलं, तुला जर जमत नसेल तर. काय तुझ्याकडे पैसे पण ते राहत नाही. सगळे ते म्हटलं गाडी-भाड्यातच जातात." ते म्हटलं, "जॅकी राहू दे. पैसा नाही आला ना, नाही आला, गेला तर वांधा नाही म्हणे." पण ती गरिबाची मुलं ना थोडंसं इंग्लिश शिकणं त्याच्यातच माझं समाधान वाटते म्हणे त्यांच्याकडे बघून. आणि ती शिकवायला लागली. मग काय आलं माहिती नाही. सिस्टरच्या मनामध्ये एक विचार आला, की दर महिन्याला एक राशन पाणी आम्हाला भरून द्यायला लागली. आणि माझ्या बायकोला सांगायची, "एवढं-एवढं राशन तुझ्यासाठी गोणीत काढून ठेवलंय, हे तू घेऊन जायचं." आणि बायको मला फोन करून बोलवायची 11:30 वाजता, "जॅकी, राशन आहे, मला एकटीला जमणार नाही, तू पण ये." ते रेशन घेऊन मी घरी यायचो मग बायको आणि मी. आणि परत 12:30 वाजता बायको एकची ड्युटी होती. पुन्हा आमच्या जिथे ग्रुप आहे आमचा तिथे चालायची. तिथे जायची. असं करता-करता मित्रांनो 7 वर्षाची सोबरायटी आली. 7 वर्ष 4 महिने झाले. आता माझी पहिली बायको निवडली होती थोडीशी. 7 वर्ष 4 महिन्यामध्ये मला 3,00,000वर माझं फायनल झालं, की तिला तुम्ही 3,00,000 द्या शेवटचे आता. आणि बायकोला माझ्या कारण विचारलं, "तू डिव्होर्स द्यायचं कारण काय?" पहिली तर ती अडूनच बसली होती. एकदम अडून बसली होती. सगळ्या गोष्टीत आडीबाजी करायची मित्रांनो. पण मी सगळे पुरावे शोधून काढले. जिथे माझ्या बायकोनी लग्न केलं होतं त्याचा फक्त एक फोटो माझ्याकडे होता. तो सुद्धा मी डोळ्यांनी पाहिला होता आणि प्रत्यक्ष हातात तो फोटोच नव्हता माझ्या. मी बांद्रा ईस्टला जिथे पहिली लग्न लागायची आता पुन्हा तिथे चालू केले आहे. त्या ठिकाणी मी 28 केंद्र पालखी घातली. प्रत्येक केंद्रामध्ये जाऊन बघायचा. असं-असं डिझाइन दिसते का कुठे? असं-असं डिझाइन दिसते का कुठे? ते सुद्धा मी एक सोशल वर्करला घेऊन गेलो. तो बोलला, "जॅकी" पॉलिटिशियन पार्टीवाला. तो बोलला, "जॅकी मी कोर्टाच्या गेट समोर राहतो. बाकी जाऊन बांद्रा स्टेशनपर्यंत ईस्टला सगळीकडे फिरवून ये. बघ आणि तुला आढळलं का मला बोलव" म्हणाला. मित्रांनो सगळीकडे फिरतोय. 28 केंद्र पालखी घातली आणि 29व्या केंद्रावर मी पोहोचलो. तिथे लिहिलं होतं अष्टविनायक विवाह केंद्र म्हणून आणि भटजी शाल घेऊन त्या दरवाज्यावर उभे होते. अंगावर शाल घेऊन. आणि मी सहज जाऊन तिथे विचारलं, "भटजी म्हटलं इथे असं-असं एक लग्न झालेलं आहे का?" "तर तुम्ही कोण आहे?" म्हणाला तो. मी म्हणालो, "माझी बायको आहे ती. मला 2 मुलं झालेली आहेत आणि मला ती ब्लॅकमेल करते अशी माझी बायको आहे" म्हटलं. "माझं विठ्ठलाच्यातला रीतसर लग्न झालेलं आहे." तारीख कधी? 16/10/88 सांगितलेली. मग त्या भटजींनी मला आतमध्ये बोलवलं आणि म्हणाले, "मी भटजी नाहीये. मी स्वतः वकील आहे." आणि त्यांनी मला त्या हॉलच्या आतमध्ये बसवला, उभा केला आणि मला आतमध्ये घेऊन गेले. एका जागेवर त्यांचा कोट लटकत होता वकिलीचा. त्या कोटामध्ये पेपर होते आणि ते काढले आणि माझ्या हातात दिले आणि म्हणाला, "कोणी तुम्हाला जर विचारलं कुठून हे पेपर तुम्हाला मिळाले, तर सांगा की हे पोस्टाने आलेले आहेत म्हणून मला घरी." दोस्तांनो ते सगळे पेपर घेतले. सगळे ते फॉड पेपर होते आणि त्याच्यावर ते पेपर घेतले. घरी आलो. बायको कशीच तयार होत नव्हती. राजीनामा द्यायला म्हणतात ना, डिव्होर्सचे पेपर बनवायला कशी तयार नव्हती. प्रत्येक तारखेला मी कोर्टात जायचो. बांद्रा कोर्टात. जो नोटरी पकडला होता, त्याच्यासाठी 20-25 वकील तिथे उभे राहायचे कोर्टामध्ये येऊन. कारण तो तितकेच काम करणारा नोटरी होता. त्याच्यासाठी 20-25 वकील उभे राहायचे. दुसरा वकील एक होता. त्याच्यासाठी पण ते वकील लोक बाकीचे सगळे वकील येऊन उभे राहायचे. आणि माझ्यासाठी कोण नाही. माझ्याकडे एक वकील सुद्धा नव्हता. आणि ते सगळे माझ्याकडे सगळे जमलेले वकील माझ्याकडे एकटक बघायचे. पण असती त्यांना सुद्धा कळलं, हा जो गेम आहे, हा मी बनवलेला नसून प्रत्यक्ष बाईने माझ्या बायकोनी बनवलेला गेम होता तो. जी बाई तिथे रडत गेली, की माझ्यावर अन्याय होतोय म्हणून. त्याच बाईने हा गेम खेळला होता. नोटरी आतमध्ये. मी 26 दिवस, 25-26 दिवस मी आतमध्ये. बायकोचा हिरो आतमध्ये.
वकील आतमध्ये, ते लवकर सुटले. कारण ते वकील आणि नोटरी म्हटलं तर जजच्या खालची डिग्री आहे ती. नोटरी सुटला, पण केस त्याच्यावर ठप्पा लागला होता. वकील होता, वकिलावर पण ठप्पा लागला होता. दोस्तानो, मग मी तारखेला जायचो तर बायको माझी एक सिटी पोलीस स्टेशनचा हवालदार घेऊन यायची आणि माझ्या मागे तो गोल गोल फिरायचा. आणि पहिले त्याला कधी फॅमिली कोर्टात आणायची, कधी त्याला बँड्रा कोर्टात आणायची. दोन्हीकडे माझा ससेमिरा चालू होता. आणि तो येऊन माझ्या मागे फिरत होता. काही बोलायचं नाही. माझ्या वकिलाला पण सांगितलं, बघा असं साहेब माझ्या मागे येऊन फिरतोय म्हटलं. साध्या ड्रेसमध्ये यायचा. पण त्याने मला कधी धमकवलंच नाही आणि मी वकिलाने माझे फोटो पण काढून घेतले त्याचे. बोललं तुला सतवलं तर सांग, ह्याची आपण तिथे मेन पोलीस स्टेशनला आपण कंप्लेंट करू. शेवटी मला म्हणाला, अहो तुमच्या मुलांचे हाल होतात आहे. तो सांगायला लागला पोलीसवाला. मी म्हटलं माझ्या मुलांचे हाल होतात ते बघू दे म्हटलं. माझ्या नशिबाचे भोग आहेत ते मला भोगायला पाहिजे. आणि काय करायचं ते मी करतोय म्हटलं. पण तुम्ही म्हटलं माझी तिथे पोलीस स्टेशनच्या बाहेर म्हटलं बाजूला बसून माझी सगळी मजा उडवायची. माझ्याकडनं काही गोष्टी ऐकायच्या आणि त्याच गोष्टी माझ्या बायकोला तुम्ही सांगायचं म्हटलं. शेवटी तो म्हणाला, "अहो जेकब भाऊ, या बाईच्या मागे मी सुद्धा फसलेलो आहे." आणि त्याने त्या पॅकेटमधनं त्याच्या पर्समधनं बायकोचा त्याचा फोटो दाखवला. असा करता करता मित्रांनो, काही दिवसांनी ते इन्स्पेक्टर झाले. त्यांचा मुलगा बेवडा झाला आणि तो घरात धिंगाणा घालतो आणि त्या बापालाच मारतो. गोरेगाव ईस्टला ते इन्स्पेक्टर झाले शेवटी. आणि मुलगा त्यांना झोडायचा. आणि मुलगा मीरा रोडला बाप पोलीस खात्यात आहे म्हणून तो त्याच्या जीवावरती तिथे दादागिरी करायचा. असं करताना शेवटी त्याला पण रिहॅब सेंटरला त्या मुलाला त्याला पण टाकून दिला. असं करता करता असताना 7 वर्ष 4 महिन्याची सोब्रायटी आली माझी. आणि माझा डिव्होर्स फायनल झाला. तत्पूर्वी मला एक प्रकरण दुसरं घडलं. माझ्या बायकोचं पेपरला आर्टिकल आलं. मुलांना ठार मारण्याच्या धमकीने महिलेवर बलात्कार. मी एकदम हादरून गेलो. मार्ग कसा काढायचा आता? हे पेपरला आलं, लोकमतला आलं, नवाकाळला आलं, टाइम्स ऑफ इंडियाला आलं आणि टाइम इंटरनॅशनलला आलं. आमच्या ग्रुपच्या ऑफिसवाल्यांनी त्यातले 2 पेपर त्या मॅनेजरने 2 पेपर घेऊन ठेवले नवाकाळचे. म्हणाले जॅकी असं आलंय 2 पेपर मी मुद्दाम घेऊन ठेवले. आणि माझ्या बायकोला त्यावेळेला मालाडमध्ये पोलिसांनी पकडली. तिचा हिरो आणि ती. त्याच्यानंतर ते सगळे पेपर घेतले, वकिलाला पहिले दिले पुरावे त्याच्यातले. वकिलाने एक लेटर लिहिलं आणि म्हटलं सरळ मालाड पोलीस स्टेशनला जा म्हणून. मित्रांनो, मी मालाड पोलीस स्टेशनला गेलो. तिथे माझ्या बायकोला त्यावेळेला एका लॉजवर पकडली. तिकडनं ती केस वर्ग झाली, अंधेरीला आली. अंधेरी ईस्टला जा म्हणून सांगितले साहेबांना भेटा. तिकडे भेटलो. ते एका मॅडमकडे ते पेपर होते. केस होती. ती म्हणाली तुम्ही कोण आहे? मी साईडीक जाऊन ते 3-4 पेपर होते समोर ठेवले. कात्रणाचे अख्खेचे अख्खे पेपर घेतले ते समोर ठेवले. तुम्ही कोण आहे? मॅडमचं नाव होतं. आणि मित्रांनो, ती म्हणे तुम्ही कोण आहे? मी म्हटलं मी तिचा नवरा आहे आणि मला ती ब्लॅकमेल करते म्हटलं. मला फसवते म्हटलं. माझी 2 मुलं आहेत म्हटलं छोटी छोटी मॅडम. तर मला तुम्हाला ते अर्ज लिहून द्या त्यातला वकिलाचा तो एक अर्ज मला द्या आणि तुम्ही जा म्हणा इकडनं. तिने तो अर्ज घेतला. असं करता करता लास्टला आम्ही सगळे हे पुरावे कोर्टाला दिले. पोलीस स्टेशन मधनं इन्क्वायरी काढली. त्या माणसाशी लग्न केलं होतं त्याची इन्क्वायरी काढली. त्या इन्स्पेक्टरनी एंट्री देण्यासाठी मला एमसी देण्यासाठी कॉपी देण्यासाठी एक ₹350 दारूची बाटली मागितली. मला म्हणाला जेकब तुम्ही सुट्ट्यावर डायरेक्ट चौकीवर या. ओशीवारा पोलीस स्टेशनच्या. मित्रांनो मी सुटल्यावर एका आमचा सोशल वर्करला घेतला आणि तिकडे गेलो. त्यांनी त्याच्या जिप्सीमध्ये बसवलं आणि मेन पोलीस स्टेशनला घेऊन गेला. फक्त तुला माहिती आहे का बोल तुझ्या बायकोनी लग्न केले आहे आणि तुला माहिती आहे? म्हणलं नाही माहिती मला म्हटलं. मला माहिती नाही म्हटलं. चल तुला मी देतो बोललो पुरावा आता.
पण म्हणाला, "मला अगोदर तुझं काम करतो. मला एक 350ची अँटी ब्लू बाटली पाहिजे" म्हणाला. त्या समोरच्याला त्यांनी सांगितलं सोशल वर्करला. चला ठीक आहे, देईन म्हटलं. तसाच तो घेऊन गेला गाडीमध्ये टाकून पोलीस स्टेशनला. मेन रविवारचा दिवस होता. त्यांनी खाणाखुणा केलेली मोठी नोंदवही काढली. एवढी मोठी नोंदवही 1000 का 1500 पानाची ती नोंदवही असते. ती मोठीच्या मोठी नोंदवही काढली, तिला टॉवेलमध्ये गुंडाळली आणि त्यांनी सांगितलं, की रिक्षा आणली ना तुम्ही बाहेरून पकडून का डायरेक्ट तुम्ही एकदम गेटच्या आतमध्ये आणा एंडिंगला. आम्ही तशी त्याच्या मित्रांनी माझी त्याची थोडी ओळख होती. डायरेक्ट रिक्षा घेऊन आतमध्ये पोलीस स्टेशनच्या आतमध्ये एकदम नेली. ते गुंडाळलेलं त्याने ते दिलं पुस्तक. त्याने खाणाखुणा केल्या होत्या. ते जाऊन त्याच्या झेरॉक्स काढल्या. झेरॉक्स काढून सगळ्या कोप्या-बिप्या बनवल्या त्यांनी. थप्पे-बिप्पे मारले गाडीमध्ये आणि पुन्हा छोट्या पोलीस स्टेशनला आणलं आम्हाला. आणि म्हणाले, "ही घे. हे जा हे कोर्टाला दे" म्हणाला आता तुझं. हा सुद्धा एक पुरावा त्याने दिला मला. ते सुद्धा नेऊन कोर्टाला हजर केलं. नंतर माझी वकील म्हणाली, "जेकब, आता तुम्ही शांत बसा. आपण काय करायचं ते मी करीन. तुम्ही सगळे मला पुरावे आणून दिले. आता आपली केस अगदी स्ट्रॉंग आहे. आपण एकदम फायनलला आहोत" आपण म्हणाली. आणि माझी वकील म्हणाली, "तुम्ही काही बोलू नका. मी 1,00,000 पासून तिला बोली लावणार" म्हणाली. कारण ती 8.5 लाख रुपये घेऊन बसली होती. तिची वकील होती केरलावाली. ती तर म्हणायची की "इसको तो मैं बराबर पोचा डालूंगी." पण शेवटी काय त्यांचे सुद्धा ते दुकानं मांडलेली असतात. माझ्या वकिलाच्या 3-4 टेबल ठेवून ती बसायची. तिची वकील. माझी वकील म्हणाले, "तुम्ही गप्प बसा. फक्त काय बोलायचं ते मी बोलीन आता कोर्टात." 1,00,000 पासून बोली लावली आणि ती 8.5 लाखावर येऊन बसली. हालायलाच तयार नाही. शेवटी माझी वकील म्हणाली, "बघा आमच्याकडे तर सगळे पुरावे आहेत. हे बघा अख्खं बंच बनवलेलं आहे आम्ही आणि मॅडम समोर आम्ही आता ओपन करतो" म्हणाली. "तुला लास्टला किती पाहिजे आणि किती ते बघ." 1,00,000 वरनं 1.5 लाख केलं. 2,00,000 केले. 2.5 लाख केले. शेवटी 3,00,000 केले. मला म्हणाले, "जेकब, जरा पोटाला चिमटा काढा आणि लास्टात आपण 3,00,000 द्यायचं. नाही घ्यायचं तर नको घेऊ दे तिला." आणि शेवटी हां ना करून कोर्टामध्ये केस उभी राहिलेलीच होती. हिअरिंगला आलीच होती. आणि मी सगळ्या माझ्या माझ्या वकिलांनी माझ्याकडनं 6 पगाराच्या स्लिप मागवून घेतल्या होत्या. चालू महिन्याच्या सगळ्या. त्याच्यासाठी मला तिने एक अग्गल शिकवली होती. ज्या की तुम्ही ओव्हरटाईम बिलटाईम करायचा नाही. साधं सिंपल पगारच्या स्लिपा आणायच्या. मी काही दिवस ओव्हरटाईम मला मिळायचे ते मी सगळे कट करून टाकले. जायचोच नाही. त्या सगळ्या 6 महिन्याच्या स्लिपा दिल्यावर तिला 3,00,000 वर फायनल केली. 3,00,000 वर फायनल केल्यानंतर तिला जजनी विचारलं, "तू ह्याला डिव्होर्स का देतेय?" तर म्हणाली, "नाही, हा बेवडा आहे. म्हणून मी याला शेवटी आता याला सोडून देते." आणि मी म्हटलं, "मॅडम म्हटलं ही दारूच्या पहिल्या घातकापासून दूर आहे. मी ती सोबर झाल्यानंतर 3 वर्ष 3 महिन्यांनी ही मला सोडून गेलेली आहे" म्हटलं. "आणि मी अल्कोहोलिक अनोनिमसचा सभासद आहे. आजपर्यंत मी 7 वर्ष 2 दिवस सोबर आहे आणि त्या मॅडम समोर मी टोकन दाखवलं. हा माझा म्हटलं पुरावा आहे." मग त्या वकिलांनी जजनी तिच्या वकिलांना विचारलं, "तुमच्याकडे ह्याच्याबद्दल काय पुरावा आहे काय? दारूच्या बद्दल?" त्यांचं ते जातात संस्थेमध्ये. त्या तिच्या वकिलाकडे काही पुरावा नव्हता. आम्ही सगळे पुरावे जमवले होते मी. सगळे दिले. शेवटी 3,00,000 वर फायनल झालं. तिने कोर्टात सांगितले, "माझं रेशन कार्ड कॅन्सल करून पाहिजे. माझ्या दोन्ही मुलांचे रेशन कार्ड कॅन्सल करून माझ्याकडे ते कट केलेले मला हातात पाहिजे. पेपर पाहिजे." मग मी जाऊन ते पेपर पण तिचे रेशन कार्डला जाऊन मी कोर्टाला बोललो, "मला एक चिठ्ठी द्या ना." नाहीतर तर असे ते डायरेक्ट करत नाही ना. कोर्ट ती मॅडम बोलली, "थांबा तुम्ही, मी तुम्हाला चिठ्ठी पण देते कोर्टाकडनं." त्या जजनी मला एक चिठ्ठी लिहून दिली आणि मी रेशन कार्डला जाऊन ती दोन्ही मुलांची आणि तिचं नाव कॅन्सल केलं. तीच चिठ्ठी घेतली आणि वोटिंगच्या ऑफिसमध्ये गेलो आणि ताबडतोब तिचं वोटिंगमधनं पण नाव काढून टाकलं. कारण ती लय पोचली होती. कुठनं काय पुरावे आणायचे. असं करून मित्रांनो मला जज म्हणाले, "तुम्ही लेडीज होती. कोर्टात पैसे भरले ना, का तिला बाहेरच्या बाहेर तुम्ही अगोदर पावत्या द्या झेरॉक्स." मी पैसे दिल्यानंतर तिला पावत्या देण्यासाठी मी अंधेरीच्या एका चर्चच्या आवारात बोलवलं
होली फॅमिली चर्च तिथे आमची मीटिंग पण चालते. 4:30ला माझी बायको आली. त्याच्यामध्ये माझी ही पण बायको होती. माझा पहिला छोटा मुलगा होता, तो होता आणि माझी एक 1.5 वर्षाची मुलगी होती सोबरायटीची. हे दोघं खेळत होते आणि माझ्या बायकोनी चहा मागवला आणि आम्ही एकत्र चहा प्यायलो तिघं. तिच्या हातात सगळ्या कॉप्या देऊन टाकल्या मी आणि आम्ही घरी आलो. 14 मार्च 2008ला डिव्होर्सची तारीख फायनल. आमचं हे सकाळपासून हिअरिंग झालं आणि दुपारी बोलला आता आज फायनल होणार आहे तुमचं. फोटो बिटो घेऊन या सगळं. फोटो वगैरे घेतले, चिटकवले, सह्या केल्या आम्ही दोघांनी, कारणं लिहिली सगळी आणि शेवटी मित्रांनो सह्या केल्या आणि आम्ही दोघं खाली उतरत होतो कोर्टातून. उतरता उतरता शिडीवर माझी बायको मला म्हणते, "जॅकी, तू तुझी लाईफ बनवलीस म्हणतो वेगळी, तशी माझी मला लाईफ बनवायची आहे. तर तू जिकडे जातोस तिकडे माझ्या नशिबात जो नवरा आलेला आहे तो कट्टर दारुडे आहे आणि तू जिथे जातोस तिथे त्याला तू घेऊन जा." मी चालता चालता म्हटलं, "तू मला ओळख करून दे, मी घेऊन जाईल." आणि मनात विचार केला, मला जे मिळालंय ते मला ठेवून फायदा नाही. भले माझा दुश्मन असेल पण मदत मागितली तर मला देणं माझं कर्तव्य आहे. आणि आम्ही चहा प्यायला ती तिच्या रस्त्यात गेली, मी माझ्या रस्त्यात गेलो. आणि मित्रांनो 14 मार्च 2008ला माझा रीतसर घटस्फोट झाला. 15 दिवसांनी सांगितलं तुम्हाला पेपर घ्या. मी पेपर घ्यायच्या आधी माझ्या बायकोने तिकडनं पैसे दाबून पेपर वगैरे काढले आणि लग्नाचा पुरावा तिने रेल्वेला जॉईन केला. पण ते मित्रांनो लग्न टिकलंच नाही ते. ती 3 महिन्यातच ती एवढी दारू पिणारी व्यक्ती होती ना, ती 3 महिन्यातच देवाघरी गेली. बायकळ्याचा रेल्वे हॉस्पिटलमध्ये त्या व्यक्तीने जीव सोडला तिच्या नवऱ्याने. आणि वर्षात 1.5 वर्षांनी माझ्या बायकोला रेल्वेमध्ये नोकरी मिळाली. आणि असे दिवस जात असताना माझी बायको सेकंड बायको म्हणजे लय प्रेमळ होती. मग माझी बायकोला ती लय घाबरायची ती पहिली बायको. तिला वाटायची ही काय खडूस बिडूस आहे काय. पण असं करता करता एक दिवस माझ्या बायकोनी त्यांना जेवायला बोलवलं. जेवायला बोलवल्यानंतर आम्ही एकत्र सगळे जेवलो. मी, माझी आताची बायको, पहिली बायको, पहिली 2 मुलं, आताची छोटी माझी मुलगी होती. असं करून आम्ही जेवण बिवण करायला लागलो. काही दिवसांनी आम्ही असं करता करता ओळख झाली बी. सोबत आणि 10 वर्ष झाली बायको जाऊन माझी. आणि 10 वर्षानंतर माझी बायको मिळाली. अंधेरीला आली एक दिवस. ते पण कसं, की माझ्या मुलाची 10वी का 12वी पास केली होती. तो म्हणाला, "डॅडी तुम्हाला मिठाई आणली आहे म्हणतो. तू अंधेरी स्टेशन जवळ ये बाहेर." मी दुपारचा 1:30च्या दरम्यान गेलो भेटायला त्याला. त्याला मिठाई घेतली, हॉटेलमध्ये घेऊन गेलो खायला. नाश्ता-बिष्टा त्याला दिला आणि पास झाल्याबद्दल मी त्याच्या हातात ₹500 दिले आणि तो खात होता. मी चहा पीत होतो. तेवढ्यात अचानक 10 वर्षानंतर माझी बायको आली पहिलीच तिथे. आणि मी तिला विचारलं, "तू काय खाणार आहेस का?" मग ते काय नाही बोलते. "तू काय करतोय?" मी म्हटलं, "मी चहा घेतोय" म्हटलं आणि मग मी जाणार आहे म्हटलं. तिने काहीतरी ज्यूस घेतला. कलिंगडचा ज्यूस घेतला, पियाली आणि सरळ चालू पडली. मी मुलगा बाहेर निघेपर्यंत मीच थांबलो आणि त्याच्यानंतर मुलाला बाय-बाय केलं आणि मी सुद्धा रस्त्यातनं चालत-चालत घरी जात होतो. घरी जातो अर्ध्या रस्त्यात पोहोचल्यावर माझ्या बायकोचा पलीकडून फोन आला, पहिल्या बायकोचा. "जॅकी," म्हणतो, "मी तुला सोडून लाईफमध्ये फार मोठी चूक केली म्हणे. मला म्हणे क्षमा कर जॅकी तू. मी फार मोठी चूक केली. मला क्षमा कर, क्षमा कर." मी म्हटलं आणि रडायला लागली बायको फोनवर. मी म्हटलं, "आता माझ्या हातात काय नाही," म्हटलं. "तू तुझ्या रस्त्यात आहे, मी माझ्या रस्त्यात आहे," म्हटलं. "आता मला काही करता येणार नाही," म्हटलं. आणि बायको ढसाढसा रडत होती. असं करता करता दिवस जात होते. माझी पण सोब्रिटी वाढत होती. एक दिवस बायको संध्याकाळची 6 वाजता आली. 5:30-6 ला.
आणि डायरेक्ट आमच्या आंबोलीमध्ये आली. ती राहायची नालासोपारा विरारला आणि म्हणाली, "जॅकी मला तुझ्याशी काही काम आहे." मी म्हटलं, "ठीक आहे, काम आहे तर आपण आता थोड्या वेळाने भेटू." म्हटलं. बायको माझी शाळेमधनं आली की आपण दोघं भेटू. ती मुलाला घेऊन आली होती माझ्या, पहिल्या मुलाला. आले-गेले आणि माझी बायको आली, माझी छोटी बेबी पण शाळेतनं सुटली आणि आम्ही एका हॉटेलमध्ये जाऊन बसलो. माझ्या बायकोने तिथे पहिल्या बायकोने चहाला नाश्ता-बिष्टा मागवला आणि म्हणाली, "जॅकी, तुझ्या मुलीचं लग्न जमलंय" म्हणाली. "आणि आता मी साखरपुडा करायचा विचार करतोय" म्हटलं. "तर साखरपुड्याला तू पाहिजे तिथे." मी म्हटलं, "ठीक आहे. कधी आहे ठरवलं ते सांग" म्हटलं. "आम्ही येऊ" म्हटलं. मुलीचं सगळं साखरपुडा वगैरे झालं. 70 माणसांना जेवण-बिवण घातलं. मी गेलो. माझी पहिली बायको, आताची बायको, पहिली 2 मुलं, आताची मुलगी आणि त्या नवऱ्याकडची सगळी माणसं ते बघतच राहिले, की हे लोकं चांगले बोलतात आहे दोघं. ही बायको आणि ही बायको चांगली व्यवहार करतात. व्यवहार चांगला बोलतोच आहे. आणि माझ्या जावयाचा सध्या जो जावई आहे, त्याचा सुद्धा आईचा आणि बापाचा घटस्फोट झाला होता. ते आम्हाला बघून त्याचे वडील पण एकत्र आले, त्याची आई एकत्र आली आणि ते सुद्धा लग्नात आले. असं करता-करता लग्नाचा दिवस ठरला. लग्नाचा दिवस ठरला. एक दिवस बायको म्हणाली, "जॅकी, वर्ष झालं म्हणाले, आता लग्न फिक्स करायचा टाईम आलेला आहे म्हणून. आता आपल्याला चर्चमध्ये आम्ही पत्रव्यवहार करणार आहे." म्हटलं, "ठीक आहे" म्हटलं. मला म्हणाले, "जॅकी, पत्रव्यवहार करायच्या टाईमला तू तिथे हजर पाहिजे" म्हणाले. आणि ते विचारतात ना, वडील कोण आहे, आई कोण आहे, फॉर्म भरताना. आणि मग गेलो मी. 9 वाजता ते 9:15ला ते चर्चचं वाचन होणार होतं चर्चमध्ये. मी नालासोपारा सेंट फ्रान्सिस चर्चला गेलो. तिकडे 8ची मीटिंग होती, 8 सव्वा 8ची. मी ते चर्च चालू ते चर्च सोडलं आणि मी पहिले जाऊन मीटिंगमध्ये बसलो. 10 मिनिटं शेअरिंग केलं. त्या लोकांनी दिलं. तुम्ही एवढं लांबनं तुम्ही 10 मिनिटं शेअरिंग करा. शेअरिंग केलं आणि मी पुन्हा चर्चमध्ये उभा राहिलो. मुलीचं नाव वाचन-बिचन झालं. तसंच ते म्हणाली, "जॅकी, आता तू आमच्या घरी ये." बायको मला आपल्या घरी घेऊन गेली. मला, माझ्या बायकोला आणि माझ्या बेबीला. मुलं पण होती माझी पहिलीची. तिथे गेलं, चहा-पाणी केलं, सगळं ठरवलं-बिरवलं. आम्ही म्हटलं लग्न सगळं त्या लोकांनी केलं. लग्नाची तारीख फिक्स झाल्यानंतर मित्रांनो, माझी बायको, माझी मुलगी, माझा मुलगा अंधेरीला आले. अंधेरीला आले आणि मुलगी म्हणाली, "डॅडी तू मार्केटमध्ये ये डायरेक्ट आता." मार्केटमध्ये गेलो आम्ही अंधेरीच्या. माझ्या मुलीने बोललं, "चल या दुकानामध्ये." एका दुकानात मला, माझ्या बायकोला, मुलीला घेऊन गेले आणि मुलीने माझ्या ताबडतोब 3 पीस सूटची मला ऑर्डर केली. बोला आत्ताच्या आत्ता माप घ्या नाही तर इथल्या इथे सूट शिवायचं. कपडा-बिपडा त्या लोकांनी सिलेक्ट केला. मला बोलले, "डॅडी तुला पाहिजे तो कपडा सिलेक्ट कर, पण सूट शिव इथल्या इथे आता 3 पीस सूट." आणि मित्रांनो, मला 3 पीस सूट शिवला. माझ्या बायकोला हाय-फाय कपडे घेतले. माझ्या छोटीवाल्या मुलीला हाय-फाय कपडे घेतले. बुटापासून, चप्पलपासून, सॅडलपासून तिघांना घेतले. आणि लग्नाची तारीख फिक्स झाली. त्याच्या आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम होता. आम्ही राहायचो अंधेरीला आणि हळदी होती नालासोपाऱ्यात. ती बोलली रात्री 7:30ला हळदी आहे. आम्ही इकडनं दुपारी गेलो. दुपारी गेल्याबरोबर मी पहिलं नालासोपारा स्टेशनच्या बाहेर एक गॅलेक्सी लॉज म्हणून आहे. तिथे हॉटेलचा रूम बुक केला. मी, बायको आणि माझी मुलगी राहणार छोटी. रूम बुक केला, कपडे-बिपडे ठेवले सगळे आणि हळदीच्या कार्यक्रमाला गेलो. हळदीचा कार्यक्रम झाला, जेवण-बिवण झालं. पुन्हा रात्री 11:30-12ला आम्ही तिथनं निघालो आणि हॉटेलवर राहिलो. आणि सूट वगैरे सगळं आम्ही आणून ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी लग्न होतं आणि मी हॉटेलमध्ये तयार-बियार झालो. तिघं आम्ही रिक्षात बसलो आणि नालासोपाऱ्यात आलो. नालासोपाऱ्यात आल्यानंतर तिथे त्यांचे वादविवाद चालले होते. म्हणजे सासूचे आणि त्यांचे, की मुलीला घरातून कोण बाहेर काढणार. माझं नाव एका कोपऱ्यात ठेवलं होतं. माझं कोण नावच घ्यायचे नाही. पण त्या लोकांनी आमच्या लग्नाला आल्याने बघितलं,
बोललं सासू काय आली ह्याला बाहेर काढणार घरातून गाडीत बसवताना. तिचा बाप आहे ना समोर. तिचा बाप समोर जिवंत आहे ना, त्या बापाला बोलवा ना. मी एका साईडला उभा होतो. बोलला यांना काय करतात ते करू दे. पण मी लग्नात हजर आहे. आणि मित्रांनो, मी माझ्या मुलीला ड्रेसवरनं अशी हातातनं खाली घेतली, गाडीत बसवली, हॉलला गेले. हॉलला नाही, नालासोपारा चर्चला गेलो. चर्चला गेलो आम्ही. तिकडे माझी आज पहिलीची बायको आणि आताची बायको ह्या समोरासमोर तिथे एकत्र. मी माझ्या सेकंड बायकोला थोडं समजवलं. मला एक तासभर तू दे म्हटलं आज. आपल्याला हे लग्नाचं कार्य आहे ना, हे पुरं करायचंच आहे म्हटलं आज. बायकोनी विचार केला आणि मला परवानगी दिली. आणि तिला सांगितलं, मला त्या बायकोच्या हातात हात घालून राहावं लागेल म्हटलं आज. तात्पुरतं. चर्चच्या गेटवरून मला फादरकडे नेईपर्यंत मला म्हटलं तिच्या हातात हात घालून राहावं लागेल. बायकोनी माझ्या परमिशन दिली. लय स्वभावाची प्रेमळ होती आणि मदतीची याचना सुद्धा तिच्याकडे करणार. तिने सगळं समजदार आणि शिक्षिका होती ती, चांगली समजदार. तिने मला ज्या की जा जा तुझं काम तुला दिलंय ते पुरं कर. आणि त्या पहिल्या बायकोच्या हातात हात घालून मी माझ्या मुलीच्या मागे उभा राहिलो. आम्हाला बघितले त्याचे आई वडील सुद्धा तसेच उभे राहिले. आणि जेव्हा फादर आला पाणी मारत मारत आणि फादरच्या स्टेज पर्यंत आम्ही तिथे तिला चर्चच्या स्टेज पर्यंत आतमध्ये घेऊन गेलो मुलीला. आणि त्याच्यानंतर मी साईडला येऊन बसलो माझ्या सेकंड बायकोच्या बाजूला. सगळं काम झालं चर्चचं. लग्न बिग्न लागलं. नालासोपाऱ्यावरनं आम्ही बस केली होती माझ्या मुलीने. मोठी बस केली होती आणि मीरा रोडला हॉल घेतला होता. मुझफ्फर हुसेनचा हॉल आहे. त्या हॉलमध्ये लग्न ठेवलं होतं. 450 माणसांची पार्टी होती. हॉलमध्ये आल्यानंतर बाहेरच ते म्हणाले की मुलीला हॉलमध्ये घेताना पाठीमागे आई वडील पाहिजे आमच्या ख्रिश्चन पद्धतीत. तो जो एमसी असतो हँडल करणारा तो म्हणाला मुलीचे आई वडील कुठे आहेत. मी माझ्या बायकोला आधीच सांगून ठेवलं. बघ म्हटलं मला त्या मुलीच्या जोडीला राऊंड मारावे लागतील म्हटले 2 ते 3 राऊंड मारावे लागतील म्हटलं. तर मला त्या बायकोच्या हातात हात घालून राहावं लागेल मग. म्हटलं ठीक आहे म्हणाली जॅकी राहा तू. आणि बायको माझी एका साईडला बसली आत्ताची. त्या बायकोच्या हातात हात घालून मी 2 ते 3 राऊंड मारले. ख्रिश्चन पद्धतीप्रमाणे एक डान्स केला त्या हॉलमध्ये बायको बरोबर माझ्या पहिलीच्या बायकोबरोबर. आणि मी हळू जाऊन साईडला बसलो. लग्न एकदम धूम धडाक्यात झालं. सगळं काही धूम धडाक्यात झालं. सुटायच्या दारू वगैरे भरपूर होती. पण माझं काय तिथे देणं घेणं नव्हतं दारूसाठी. जेवलो खाल्लो आणि ट्रेन पकडली आणि बायकोला बोललो आम्ही जातो म्हणून सकाळी येतो. तुम्ही आता घरी जाऊ नका नालासोपाऱ्यातच राहा. मी म्हटलं आम्ही हॉल बुक केलंय हॉटेल म्हटलं. तिकडनं आम्ही हॉटेलमध्ये गेलो. चांगला फ्रेश झालो. आंघोळ विंघोळ केली. झोपलो. सकाळी म्हणाले तुम्ही घरी जाऊ नका नालासोपाऱ्यातच या. उद्या म्हणाली 5 पर्सन आहे. नवऱ्याकडची माणसं आपल्याकडे जेवायला येणार आहेत. मित्रांनो 70 माणसाचं दुसऱ्या दिवशी जेवण होतं हॉलमध्ये. छोटं हॉटेल घेतलं होतं त्याच्यामध्ये जेवण होतं. जेवण बिवण झालं. निघायच्या टायमाला 4:30-5 वाजले. निघायच्या टायमाला दारू बिरू सगळं होतं तिथे. पण त्यावेळेला मी माझी मुलगी त्यांच्या हातात दिली त्यांच्या. तेव्हा बाकी मी जीवनामध्ये एकदम हललो. मी रडलो. माझ्या डोळ्यातनं घसा अश्रू आलं. आणि मुलीला मी मिठी मारली. काय बोललं तू चांगली राहा म्हटलं कुठे पण. चांगली राहा म्हटलं. मी म्हटलं तेवढं हे नाही आणि मी रडलो. आणि त्यांच्या घरच्यांना सांगितलं मी जशी सांभाळली माझ्याने होईल तेवढी मी सांभाळली म्हटलं. पण ह्याच्या पुढे मी तुमच्या हातात देतोय. तुम्ही तुमची मुलगी म्हणून तुम्ही आता सांभाळा म्हटलं. आणि माझी मुलगी मग रडायला लागली. म्हणजे डॅडी तू कशाला रडतो म्हणे. मी आहे ना तुला भेटणारच ना नेहमी म्हणाले. आणि मी नंतर आम्ही घरी आलो. बायको म्हणाली रात्री जेवायला पण इथेच थांबा. पहिली बायको. मुलगा आणि ती होती. मुलगा पण बोलला डॅडी थांब आता इथेच तू. रात्री जेवलो गेलो 10:30 पावणे 11ला गाडी धरली आणि अंधेरीला आलो. लग्न योग्य प्रकारे पार पडलं मित्रांनो. असं करता करता सगळं काय झालं. मुलगी आज माझी ज्युनियर केजी पासून 10वी पर्यंत पोहोचली.
आणि 9वीत असताना आणि त्याच्या अगोदर आम्ही ताजमहाल बघायला गेलो एकत्र सगळे 4 जण, 5 जण. ती 2 मुलं, ती बायको, ही बायको, ही मुलगी. ताजमहाल बघितला, कोइंबतूर बघितला, उटी बघितला सगळ्यांनी एकत्र आम्ही. निजामुद्दीन बघितलं. वेलंकणीला 4 ते 5 वेळा सगळे एकत्र गेलो. विमानाने गेलो 2 वेळा. असं करून सगळं काय ते बायकोच्या आणि हिचं रिलेशनशिप एकदम चांगली होती. असं करता मित्रांनो माझी सोब्रायटी वाढत होती. मी खुशाल होतो. आणि अचानक पुन्हा वाईट दिवस आले माझे. वाईट दिवस आले. भयंकर वाईट दिवस आले. 2019ला माझी बायको आजारी पडायला लागली. आजारी पडता आम्ही मे मध्ये गावी गेलो होतो. आणि तिकडे बायकोला खूप पोटामध्ये दुखायला लागलं. दुखता तिने 2 वेळा कपडे बदली केली. जॅकी म्हणाली, "माझ्या पोटामध्ये लय कळा मारतोय, कळा मारतात आहे." कशातरी ते थांबल्या. आणि त्याच्या आधी आम्ही ऑगस्टमध्ये वेलंकणीला जाऊन आलो. माझी म्हणायची, "जॅकी पुढच्या वर्षी मी वेलंकणीला येणार नाही. यावर्षीच आपण जाऊन येऊया." पुढच्या वर्षी म्हणे मुलीची मग 10वी-बिवी होणार आहे असं तसं. काय माहित आम्ही तिथे पण जाऊन आलो होतो. आणि मे मध्ये आम्ही घरी आलो. मुंबईला आल्यानंतर लग्नाच्या त्या 5 तारखेचं लग्न आटोपलं आणि घरी आलो. माझ्या बायकोला छातीमध्ये दुखायला लागलं, पोटाकडे दुखायला लागलं, किडनी जवळ दुखायला लागलं. ते डॉक्टरकडे नॉर्मल डॉक्टरकडे जायला सांगायचं गॅस फिरतोय, गॅस फिरतोय. ते 15 दिवसांनी दुखायचं मग 10 दिवसावर आलं, 8 दिवसावर आलं. मग ते जवळ यायला लागलं. मग सगळ्या टेस्ट करायला गेलो आम्ही. आणि टेस्ट करता असं आढळून आलं की डॉक्टरांना की म्हणे हिला कॅन्सर झालेला आहे. आणि मित्रांनो माझ्या पायाखालची जमीन हादरली. मी खूप रडलो त्या दिवशी. खूप रडलो. इतका रडलो ना मनातनं एकटाच रस्त्यातनं चालता माझ्या डोळ्यातनं अश्रू येत होते. खूप रडलो मी. आणि मित्रांनो मी अंधेरी स्टेशनच्या बाहेर ऍडमिट केली तिला. सगळे रिपोर्ट काढले. 2-2 ठिकाणी सगळे रिपोर्ट काढले आणि बघितलं डॉक्टर म्हणाले तिला कॅन्सर झालेला आहे. ज्यादा 6 महीना निकालेगा या 2 साल निकालेगा बोलतो. तरी मी जिद्दीने इकडे-तिकडे टेस्ट करायला गेलो सगळीकडे. औषध पाणी चालू केलं. अंधेरीला केलं, अंधेरी ईस्टला केलं. त्याच्यानंतर मी ह्याला केलं, विर्लेपार्ल्याला केलं कॅन्सर ट्रीटमेंट. त्यानंतर मी लास्टला इथे गेलो. टाटामध्ये गेलो. टाटाच्या हॉस्पिटलमध्ये गेलो. 6 लाख रुपये खर्च आला. आणि पहिल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती. तेव्हा माझी पहिली बायको म्हणाली, "जॅकी, तिला घेऊन माझ्या घरी बांद्र्याला ये." मित्रांनो, त्या कॅन्सरच्या अवस्थेमध्ये माझ्या पहिल्या बायकोनी या बायकोला आपल्या घरात घेतली. तिची 11 दिवस तिने सेवा केली. मला 11 दिवस ठेवून घेतला. माझ्या छोट्या बेबीला 11 दिवस ठेवून घेतलं तिने. सगळी सेवा तिने केली. खाण्यापिण्यापासून सगळी औषध पाण्याची सेवा 11 दिवस तिने केली. आणि म्हणाली, "जॅकी, ह्याच्यापुढे मी अजून काय तुझ्या बायकोला आणि तुला इथे ठेवू शकत नाही. कारण ही सरकारी खोली आहे. कोणी पिन मारली तर म्हणाले अचानक एवढं कुटुंब वाढलं कुठून?" आणि मित्रांनो 11 दिवसानंतर मी माझ्या बायकोला घेऊन घरी गेलो. घरी गेल्यानंतर बायकोची ट्रीटमेंट चालू होती. दिवसेंदिवस आजार बळावत होता. तत्पूर्वी 2008 मध्ये माझ्या बायकोला एकाने सांगितलं होतं. तो मेंबर भेटला होता 25 वर्ष सोबरवाला. आणि त्यांनी माझ्या बायकोची मी गाठ घालून दिली होती. जेव्हा मी 3 लाख भरायला गेलो तेव्हा चेकच्या कॉप्या द्यायला लागलो. त्यांनी माझ्या बायकोला सांगितलं, "जॅकी कधीही कुठे मीटिंगला जाईल तर त्याला तू अडवायचं नाही." आणि माझ्या बायकोनी कधीच माझी हे बघितली नव्हती. माझा अल्कोहोलिझम माझ्या सेकंड बायकोनी जरा सुद्धा पाहिला नव्हता. आणि मित्रांनो त्या बायकोने मला शेवटपर्यंत कधी अडकवला नाही. आणि 1 डिसेंबर 19ला कॅन्सर बळावत लास्टला शेवटच्या 2-4 दिवसापूर्वी तिला टॉयलेटमधनं रक्त पडायला लागला. खाल्लेलं पचत नव्हतं. 2-2, 3-3 दिवस पोटामध्ये तसंच राहायचं. आणि टॉयलेटमधनं खून यायचा. मी म्हटलं, "तू घाबरू नको. मी काय सेवा करीन तुझी होईल तेवढी."
कोणी सांगितलं मग पालघरला घ्या, तिथे गावठी औषध मिळतात. प्रायव्हेट टॅक्सी केली आणि पालघरला घेऊन गेलो. तिथनं औषध आणलं, पण काही फरक पडला नाही मित्रांनो. शेवटी 1 डिसेंबर 19 ची तारीख होती. मला बायको 10 10:30 ला म्हणाली, 10च्या दरम्यान म्हणाली, "जॅकी, तू कुठे जातोस तिथे मीटिंगला जा आणि येताना फक्त मला ज्यूस घेऊन ये थोडा 1 ग्लास." मित्रांनो, मी साकिनाक्याची 32वी अॅनिव्हर्सरी होती. त्या अॅनिव्हर्सरीला गेलो आणि दुपारी 1ला संपल्यानंतर मी बायकोला ज्यूस घेऊन आलो. ज्यूस घेऊन आलो, म्हणाली, "तुम्ही पहिले जेवा," म्हणाली. मी आणि माझी मुलगी होते. "आणि तुम्ही जेवल्यानंतर मला तो कंटेनर होतो, मला तो ज्यूस दे." आम्ही जेवलो गेलो. तिला पहिला देत होतो, बोलली ती घ्यायला तयार नाही. मग त्यानं मला नंतर तुम्ही जेवा. मित्रांनो, तो कंटेनर मधला ज्यूस तिला ओतून दिला आणि 10 मिनिटं झाली. बायको म्हणाली, "तो कंटेनर मला पुन्हा दे जॅकी." आणि पियालेला ज्यूस तिने पुन्हा ओकून काढला बाहेर आणि बायको एकदम नरम पडली एकदम. 4:30 वाजले संध्याकाळचे. माझ्या बायकोने मुलीला सांगितलं, "बेबी तू ट्युशनला जा, मी झोपते" म्हणून. मित्रांनो, आणि बायकोनी मुलीला पाठवल्यानंतर बोलली, "जॅकी तू माझ्या बाजूला झोप." मी तिच्या बाजूला अर्धा पाऊण तास झोपलो. माझ्या अंगावर तिने पाय टाकले, हात टाकले आणि नंतर मी म्हटलं, "अगं मी जरा आता अंघोळ करतो," म्हटलं. "मला मीटिंगला जायचं." रविवार होता. आमच्या ग्रुपची मीटिंग होती. म्हटलं, "जा तू मीटिंगला अंघोळ करतो ना, अंघोळ कर." मित्रांनो, मी अंघोळीला पाणी सगळं घेतलं. कपडे काढले मी. अंघोळ करत होतो. तेवढ्यात अचानक माझी बायको उठून कशी तरी खाट पकडत, फ्रीज पकडत टॉयलेटच्या इथे, बाथरूमच्या इथे आली आणि जॅकी, जॅकी म्हणत आली. अगं म्हटलं, "मी अंगाला पुरा साबण लावलेला आहे." मी जस्ट म्हटलं 1 मिनिटात येतो आणि मी साबण लावलेलं असताना बायको आली. बोलते, "दरवाजा उघड थोडासा." दोस्तांनो, तशाच अवस्थेमध्ये थोडासा दरवाजा उघडला, तिला तोंड दाखवलं आणि तशीच बायकोने जीव सोडला. तशीच बायको खाली पडली. आजूबाजूच्यांना बोलवलं आणि ताबडतोब पहिल्या मेंबर लोकांना फोन मारले. मीटिंग होती आमच्या ग्रुपची. ताबडतोब सगळे मेंबर आले आणि तिला हॉस्पिटलला ऍडमिट केली. 2 दिवस मयत हॉस्पिटलला ठेवलं. तिचा भाऊ बाहेरगावी होता. दोस्ताना, लग्नाची 15 वर्षाला 8 दिवस असताना सेकंड बायको गेली. पहिली बायको लग्न ह्याला आली होती, मैताला आली. पहिली मुलं माझी मैताला आली होती. सेकंड बायको एकदम प्रेमळ स्वभावाची आणि तिचा आणि तिचे दोघं मैत्रिणीसारखे वागायचं. कुठला प्रोग्राम सोडायचे नाही आम्ही. आम्ही एकत्र पिक्चरला सुद्धा जायचो सगळे मिळून. कधी माझी बायको तिकीट काढायची, कधी ती काढायची, कधी मुलं काढायची आणि ह्या मुलांना, माझ्या पहिल्या मुलांना ती एकदम चांगली करायची. त्यांनी काय मागितलं का ताबडतोब त्यांना ऑनलाईन मागवून द्यायची. त्याच्यामुळे 1 ते 2 बर्थडे माझे आहे ना, त्या मुलाने तिच्यासाठी केक आणून बाहेर हॉटेलमध्ये बनवलेले आहेत बर्थडे सुद्धा. असं करता सोनू सगळं काय आयुष्यामधलं गेलं. 6 लाख रुपये होते ते गेले. पहिला 2 नोकरी केली, पण ते कोर्ट कचेरीमध्ये माझा पैसा गेला. असं करून सगळं गेलं मित्रांनो. आज फक्त माझ्याकडे सोब्रायटीची एक मुलगी आहे आणि आता तिला शिकवायची कशी ह्या विचारात आहे मी. कुठेही जायचं तर पहिलं पैसा पाहिजे. माणसाला सगळी सोंग घेता येतात, पण पैशाचं सोंग घेता येत नाही मित्रांनो. आज सोब्रायटी पकडून ठेवलेली आहे. आता माझा प्रश्न आहे, मुलीला पुढे शिकवायची कशी? फार मोठा प्रश्न आहे आणि घर चालवायचं कसं? ₹2,663 मला मित्रांनो पेन्शन येते आणि ह्याच्यावर मला दिवस काढायचे आहेत. खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. पण वन डे ॲट अ टाईम चाललंय. नवीन बांधवाला बोलेल, की पहिली मीटिंग आखरी मीटिंग करू नको. मी सुद्धा 4.5 वर्षांनी परत आलो मित्रांनो आणि 8 ते 9 महिने एकदम गप्प एका कोपऱ्यात बसून राहायचो. शेअरिंगला उठवलं फक्त नाव सांगायचो आणि बसायचो मित्रांनो. तो मी एकदम फायदा करून घेतला आणि प्रत्येक बांधवाचं शेअरिंग ऐकायला लागलो. असती आणि जे मला पाहिजे ते घ्यायला लागलो. कारण माझ्या काळात काहीच नव्हतं मित्रांनो. एक सुरी पण नव्हती माझ्याकडे भाजी कापायची. ते सुद्धा माझी बायको घेऊन गेली. पण जेव्हा ही बायको घरात प्रवेश केला, 2 बॅगा भरून सगळं सामान आणलं. कपडे तर कपडे. मला काय बोलायला लागायचं नाही. ती जायची
मॉलला आणि मुलीला घेऊन जायची आणि कपडे मला घेऊन यायची. तिला साईज बी सगळं माहिती होती. 15 वर्षात माझे केस सुद्धा ती काळे करायची. कधी मला बाहेर जावं लागलं. अशी माझी प्रेमळ बायको होती. खूप माझ्यासाठी केलं. तिला घरामध्ये मी नसलो का तिला चैनच पडायची नाही. जेवायची पण नाही. 15 वर्षात कधी ती एकटी जेवली नाही. प्रत्येक वेळेला तिला जॅकी लागायचा. प्रत्येक वेळेला जॅकी लागायचा. आणि नेहमी मला ती म्हणायची, "तू खुश आहेस ना? तू खुश आहेस ना?" बस म्हणायला, "खुश आहे." मी म्हणायचो, "खुश आहे कशाला घाबरतो? तू आहे तर मी खुशच आहे" म्हणायचो. लास्टला मित्रांनो, लास्टच्या दिवशी असं झालं ना 2-4 दिवस आधी आम्ही हॉस्पिटलला जायचो. आजूबाजूची बायका आमच्या आता मी दुसऱ्या चाळीत राहिलो. ती बाई सकाळी उठायची आणि चहा आणि चपाती द्यायची. "तुम लोग हॉस्पिटल में जाता है तो ले ले" बोलायचे. एकाने 1.5 महिना आम्हाला खोली वापरायला दिली. आज त्यांचा आजूबाजूच्यांचा मी आभारी आहे. मित्रांनो आभारी आहे. ज्यावेळेला मी कोर्टामध्ये आठवड्याला जेलला होतो, तेव्हा माझी माझी स्वतःची सख्खी बहीण सुद्धा दोन्ही बघायला पण नाही आले. पण माझी भुसावळला जी एक बहीण होती ती मला पटकन इकडे येऊन बघायला आली. आज मित्रांनो, वन डे ॲट अ टाईम मी चालायचा प्रयत्न करतो. तुम्ही मला बोलायची संधी दिली आणि सगळ्या बांधवांनी ऐकलं. तुमचा खूप खूप मी आभारी आहे मित्रांनो. ग्रुपचा खूप आभारी आहे मी मित्रांनो. थँक यू, थँक यू, थँक यू. येत राहा, येत राहा.